जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतृवर्गास आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन या चॅनेलचा हार्दिक नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात अगदी मनापासून स्वागत। सर्वप्रथम मी आपणा सर्वांची क्षमा मागू इच्छितो, कारण काल दिनांक 19 ऑगस्ट 2026 बुधवारचा ग्रंथ वाचनाचा भाग काही कारणास्तव प्रसारित करू शकलो नाही। यासाठी पुन्हा एकदा आपणा सर्वांची क्षमा मागतो आणि 19 तारखेच्या ग्रंथ वाचनाच्या भागाची आता सुरुवात करतो। प्रथम समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करू। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या नित्य वाचनाचे किंवा नित्य श्रवणाचे महत्व जाणून घेऊया। फलश्रुती ज्या समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात वर्णिलेल्या आहेत, त्या फलश्रुतींचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन आचारांमध्ये ताबडतोब फरक पडतो। येथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य वाचन किंवा नित्य श्रवण करील, त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये, त्या व्यक्तीच्या वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडतो। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील, ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ता, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील। भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। मूर्ख अति दक्ष होतील। हा ग्रंथ ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। संसारातील अनेक उद्वेग नाश पावतील। अधोगती चुकून मनास विश्रांती आणि समाधान मिळेल। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत। सध्या आपण या ग्रंथातील देव शोधनाचा या 6व्या दशकातील सार शोधन
या 9व्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत। मागील भागात आपण या समासातील पहिल्या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते। आज आपण त्या पुढील 10 ओव्यांचे वाचन करणार आहोत। आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून दुसरी ओळ 10 या अंकानंतर गुप्त परीस चिंतामणी या शब्दांनी 11वी ओवी सुरू होते। तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करीत आहोत। गुप्त परीस चिंतामणी, प्रगट खडे कांचमणी, गुप्त हेमरत्न खानी, प्रगट पाषाण मृत्तिका, अव्वा शंख अव्वा वेल, गुप्त वनस्पती अमोल, एरंट धोत्रे बहुसात, प्रगट सिंपी, कोठे दिसेना कल्पतरू, उदंड शेरांचा विस्तारू, पाहता नाही मैला गरू, बोरी बाबळी उदंड, कामधेनु जानिजे इंद्र, कामधेनु जानिजे इंद्रे, सृष्टींत उदंड किल्लारे, महद्भाग्य भोगिजे नृपवरे, इतर कर्मानुसार, नाना व्यापार करीती जन, आवघेची म्हणती सकांचन, परंतु कुबेराचे महिमान कोणासीच न ये, तैसा ज्ञानी योगेश्वर, गुप्तार्थ लाभाचा ईश्वर, इतर ते पोटाचे किंकर, नाना मते धुंडिती, तस्मात सार ते दिसेना आणि असार ते दिसे जना, सारासार विवंचना साधू जाणती, इतरांच हे काय सांगणे, खरे खोटे कोण जाणे, साधू संतांची गुणे, साधू संत जाणते, दिसेना जे गुप्त धन, तयास करणे लागे अंजन, गुप्त परमात्मा सज्जन, संगती शोधावा, रायाचे सन्निध होता, सहजची लाभे श्रीमंतता, तैसा हा सत्संग धरिता, सदुस तू लाभे। जय जय रघुवीर समर्थ। आता या 10 ओव्यांच्या मराठीतील अर्थाचे आपण वाचन करणार आहोत। आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून पहिलीच ओळ 11 अंकानी परीस चिंतामणी हे गुप्त असतात या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करीत आहोत। परीस चिंतामणी हे गुप्त असतात, खडे काचेचे मणी हे प्रगट असतात, सोन्याच्या आणि रत्नांच्या खाणी गुप्त असतात, त्या शोधाव्या लागतात, व दगड माती प्रगट असते, लागेल तेथे उघड दिसते। उजवा शंख म्हणजे अव्वा शंख, उजवा वेल, मौल्यवान वनस्पती ही गुप्त असतात, एरंड धोत्रे शिंपी पुष्कळ प्रगट असतात, कल्पतरू कुठे दिसत नाही, शेरांची दाटी जिकडे तिकडे असते, मलईगिरी चंदन पाहायला मिळत नाही, बोरी बाबळी पुष्कळ आहेत, कामधेनू एकट्या इंद्रालाच ठाऊक, बाकी जगात गायींची किल्लारे पुष्कळ आहेत, श्रेष्ठ राजा महद्भाग्य भोगीत असतो, इतरांना आपापल्या कर्मानुसार मिळत असते। लोक अनेक व्यवसाय करतात व आपणास श्रीमंत सत्कांचन म्हणवितात, पण कुबेराची बरोबरी कोणालाच करता येत नाही, कुबेर एकच। त्याप्रमाणे ज्ञानी व योगेश्वर असतात, ते गुप्त परमार्थाचा लाभ मिळविण्यास समर्थ असतात, बाकीचे पोटबाबू अनेक मतमतांतरे धुंडीत बसतात, याप्रमाणेच नाना मते धुंडणारे पोटबाबू
पुष्कळ आढळतात, पण गुप्त परमात्म्याचा लाभ करून घेणारे ज्ञानयोगी दुर्लभ आहेत. म्हणून सार परब्रह्म लोकांना दिसत नाही. असार दृश्य तेवढे दिसते. सार काय व असार काय याचा विचार साधू जाणतात. इतरांनाही काय सांगावे, खरे खोटे कोणाला समजणार. साधू संतांची खूण साधू संतांच ठाऊक असते. सार ब्रह्मवस्तू गुप्त व दुर्लभ आहे. असार माया प्रकट व विपुल आहे. ज्ञानी संतांच्या खुणा तत्तुल्य असतात, तेच जाणतात. जमिनीत पुरलेले गुप्तधन दिसण्यासाठी जसे डोळ्यात अंजन घालावे लागते, तसे गुप्त परमात्मा शोधण्यासाठी सज्जनांची संगती धरावी. गुप्त द्रव्य डोळ्यात दिसत नाही, पण ते पाहिजे तर डोळ्यात अंजन घालावे लागते. त्याप्रमाणे गुप्त परमात्म्याचा लाभ पाहिजे तर संत संगतीत ज्ञानांजनच डोळ्यात पडले पाहिजे. राजाजवळ राहिले म्हणजे सहजच श्रीमंती येते. राजविलास अनायासे भोगाव्यास सापडतात. त्याप्रमाणे सत्संग धरला म्हणजे परमात्म्याची सद्वस्तूची प्राप्ती सहजच होते. जय जय रघुवीर समर्थ. आता कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या म्हणजे 19 तारखेच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची आपण सांगता करणार आहोत. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजन हो, आपण आजच्या या ग्रंथ वाचनास उपस्थित राहिलात. आपला बहुमूल्य वेळ या ग्रंथ श्रवणास मार्गी लावलात, त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. आपणा सर्वांना अनेक अनेक धन्यवाद. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.